हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्याने टँकर चालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली आहे। तर वाहतूक सुरू केली असली तरी ही कायद्यातील तरतुदींना मात्र वाहन चालकांचा विरोध कायम आहे। नवीन वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरात ट्रक चालक आणि इंधन टँकर चालकांनी संपाची हाक दिल्याने अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे। दरम्यान सोलापूर जिल्ह्यात देखील नवीन वाहतूक कायद्याच्या विरोधात पेट्रोल डिझेल टँकर चालक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। तर सोलापुरातील हिंदुस्तान पेट्रोलियम येथील डेपोमधील टँकर चालकांनी संप पुकारला होता। मात्र पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्याने टँकर चालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली आहे। तर वाहतूक सुरू केली असली तरीही कायद्यातील तरतुदींना मात्र वाहन चालकांचा विरोध कायम आहे। नवीन वाहन कायद्याला विरोध करत सोलापुरातील हिंदुस्तान पेट्रोलियम डेपोमधील टँकर चालकांनी संप पुकारला होता। प्रत्येक अपघातात केवळ वाहन चालकांना दोषी ठरवले जाते। अनेक वेळा चूक समोरची असते, मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नाही। चालकांना केवळ 10 ते 15 हजार रुपये पगार असतो। अशा परिस्थितीत असताना लाखो रुपयाचा दंड कसा भरायचा, असा सवाल वाहन चालकांनी उपस्थित केला आहे। दरम्यान पोलिसांनी कायद्यासंदर्भात प्रबोधन केल्याने टँकर चालकांनी संप मागे घेत वाहतूक सुरू केली आहे। तर सोलापुरातील 3 पेट्रोल डिझेल डेपोवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे। रस्त्यात पोलिसांचे पेट्रोलिंगही सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तसेच पोलिसांच्या बंदोबस्तात इंधन वाहतूक सुरू करण्यात आली आहे। पोलिसांच्या मध्यस्थीने सोलापूरसह 6 जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल पुरवठा सुरू झाला आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।